हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला 16वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे देवासुर संपद विभाग योग, दैवी आणि राक्षसी गुण. पण त्यापूर्वी आपण प्रणाम मंत्र म्हणूया आणि मग मी अध्यायाला सुरुवात करते. हा, मला एक विचारायला राहून गेलं. कोणाला म्हणायची इच्छा आहे का आज हरे कृष्णा मंत्र? अच्छा, मैथिली माताजी तुम्ही म्हणाल? ओके, हरकत नाही. मी प्रणाम मंत्र सुरू करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्णा सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 16वा अध्याय देवासुर संपद विभाग योग. दैवासुर, देव आणि असुर म्हणजे दैवी आणि राक्षसी गुण काय आहेत ते आपण आजच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. पण आपण त्या तत्पूर्वी रोजप्रमाणे श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकतो आहोत. आजचा आपला बघता बघता 16वा अध्याय आपला कोर्स संपत आलेला आहे. तर त्यांनाही, ज्यांच्यामुळे हे शक्य झालं, तर त्यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. आणि त्यांच्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारे सर्व सर्व कृष्ण सेवक ज्यांच्यामुळे आज ही 38वी बॅच सुद्धा खूप उत्तम पद्धतीने सुरू आहे. आणि अशा ह्या सर्व कृष्ण सेवकांना आपण साष्टांग वंदन करूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये काय आलेलं आहे? हरे कृष्णा. आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी बघूया की आपण कालच्या अध्यायात काय पाहिलं. कालचा अध्याय जो होता, जसं काल आपला अधिक महिना सुरू झाला, अधिक मास सुरू झाला, ज्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात, तसाच आपला कालचा अध्याय होता पुरुषोत्तम विभाग योग. मग त्याच्यात आपण काय बघितलं, कोणाला आठवत आहे का? हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण एक म्हणजे एक भगवंतांनी एक वटवृक्षाचं वर्णन केलंय. ज्याच्यामध्ये जे असं आहे की त्याचं मूळ वर आहे आणि त्याच्या डहाळ्या खालच्या बाजूला पसरलेल्या आहेत.
वरती मूळ जे आहे ते म्हणजे ब्रह्मदेवापासून आलेलं आहे. आणि मग ते म्हणजे जशा जशा डहाळ्या पुढे पुढे सरकतात तसं म्हणजे वेगळ्या वेगळ्या लेवलचे असे हे आहेत लोक तिथे, म्हणजे सत्व गुणवाले, तम गुणवाले, रजगुणवाले अशा प्रकारचं काहीचं ते एक बघितलं होतं. ते मला लक्षात आहे. ओके. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. खूप छान की अजून कोणाला सांगायचंय? हरे कृष्ण. आठवतंय काही? ठीक आहे, हरकत नाही. तर कालच्या अध्यायात आपण काय पाहिलं? हा, सुनंदा माताजी बोला. तुम्ही अनम्यूट करू शकतायत माताजी. वेद आणि वेदांचा सारांश बघितला. कृष्ण जाणणे म्हणजे सर्व काही जाणण्यासारखे आहे आणि कृष्ण या जगात आल्याने पालन करता म्हणून त्याचे स्थानाचे कौतुक केले आहे आपण. आणि ते मूळ आणि त्याच्या जे मूळ आपल्या जमिनीत आहे त्याच्यापासून आपला जो वृक्ष तयार झालेला आहे तो एक प्रकारचा मानव सृष्टीच आहे असं त्यांनी सांगितलं आहे. की आपलं जरी जमिनीवर आपण पाय ठेवतो तरी सुद्धा त्याचे अस्तित्व आपल्या जमिनीवर असले तरी आपल्या शाखा सगळीकडे पसरलेल्या आहेत असं त्यांनी त्या अश्व मुलं पहिला श्लोक आहे ना त्याच्यात त्यांनी समजवलेला आहे. ऊर्ध्वमूलम अधःशाखम. ऊर्ध्वमूलम अधःशाख अश्वत्थं प्राहुर छंदासी यस्य परायण असं त्यांनी त्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि भक्तीचे प्रगतिशील आहे असं त्यांनी त्यात सांगितलं. आणि कृष्ण ते अर्जुनाला 6 प्रश्न त्यांनी ते केले होते. त्या 6 प्रश्नांचं त्याच्यात उत्तर त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये. हरे कृष्ण माता. ओके, हरे कृष्णा. खूप छान, खूप छान सांगितलं दोन्ही माताजींनी. कालचा आपला पुरुषोत्तम विभाग योग त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला म्हणजे भगवंतांनी आपल्या ह्या सृष्टीचं जे काही वर्णन जे केलेलं आहे का वटवृक्षासारखं केलेलं आहे. आणि तो वटवृक्ष कसा आहे, तर आपलं झाड कसं असतं, मूळ हे मुळापासून झाड तयार होतं की नाही. आणि आपलं सामान्य झाड हे कसं जमिनीखाली असतं. पण इथे काय आहे, ऊर्ध्वमूलम अधःशाख म्हणजे ब्रह्मलोक वर असल्यामुळे आणि ब्रह्मदेवांपासून सर्व सृष्टी निर्माण झाल्यामुळे आपले हे ऊर्ध्वमूल म्हणजे मूळ वर आहे आणि त्या झाडाचा विस्तार सगळा जो खाली झालेला आहे. आणि त्या झाडाला पोषण, जसं आपण झाडाला पाणी घालतो, खत घालतो, तसं त्या झाडाला पोषण काय आहे, तर त्या झाडाला पोषण आहे की आपल्या ह्या सगळ्या, कोणाला आठवतंय का आपल्याला त्या झाडाला पोषण काय आहे? हरे कृष्णा. इथे चॅट बॉक्स मध्ये आलंय म्हणून मी पटकन विचारलं. अच्छा, नाही, हरे कृष्णा हे आलंय. सॉरी. हा, तर आपण कुठे होतो की तर ते झाड जे आहे ते त्याची मुळं वर आहेत आणि त्या झाडाची पानं म्हणजे सगळं वेद आहेत. आपले 4ही वेद म्हणजे त्या झाडांची पर्णं आहेत. म्हणजे संपूर्ण सृष्टी ज्या तत्वावर, ज्या शास्त्रांवर सुरू आहे, तर ते तसंच ते झाड जे आहे ते काढलेलं आहे किंवा त्याची पानं आहेत. त्याचे पोषण जे आहे की आपल्या ज्या जी अव्यक्त प्रकृती आहे किंवा ज्याला आपण 3 आपले त्रिगुण जे आहेत, तर तेच त्या डहाळ्याचं पोषण आहे, पोषण मूल्य आहेत आपण असं म्हणू शकतो. आणि आपल्या ज्या अनेक इंद्रिय इच्छा आहेत त्या म्हणजेच त्या झाडाच्या डहाळ्या आहेत, असं आपण कुठेतरी कालच्या भागात पाहिलं. त्याच्यानंतर हळूहळू पुढे जाताना आपण पाहिलं की आपला आत्मा शरीर जेव्हा सोडतो म्हणजे आपण ज्याला मृत्यू म्हणतो आणि जो जेव्हा दुसरं शरीर धारण करतो, म्हणजे पहिलं शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो, तेव्हा ते स्थलांतर कसं होतं आणि त्याच्यासोबत काय जातं, तर हे कुठेतरी कालच्या भागात भगवंतांनी सांगितलं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा हा जो वटवृक्ष जो आहे, तर तो जसा वटवृक्ष आहे पण त्याची पालन पोषण करण्याची जी जबाबदारी भगवंतांनी घेतलेली आहे किंवा त्या संपूर्ण आपल्या ह्या ब्रह्मांडाची जबाबदारी जी घेतलेली आहे, मग ते पालन पोषण करतात म्हणजे नेमकं करतात काय? आपल्या शरीरात आहेत म्हणजे नेमकं कुठे आहेत आणि त्यांचं काय कार्यभाग आहे आपल्या शरीरामध्ये, हे आपण कालच्या भागात पाहिलं. आपण जे अन्न ग्रहण करतो तो एक यज्ञ आहे. आणि तो यज्ञ का आहे, तर कारण की जे अन्नपचन होत असताना आपल्या जठरामध्ये जो अग्नी दीप्तमान आहे,
प्रदीप्तमान आहे, तर त्या अग्नी दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. मग ज्या अन्नाचं पचन होतं, त्याच्यानंतर ज्या ऊती तयार होतात, जे पोषण मूल्य, जे रसव तयार होतात आणि ज्या आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरतात, तर ज्याच्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये निरनिराळे विचार येतात किंवा आपल्याला निरनिराळ्या कल्पना ज्या सुचतात किंवा मग जी आपल्या कल्पनाशक्ती किंवा आपली ज्या बुद्धीचा विकास जो आहे आपण थोडक्यात म्हणू शकू किंवा आपल्या स्मृती, विस्मृती ह्या सर्वांमध्ये तिथे सुद्धा परमात्मा स्थित आहे. आपण जो श्वास-उच्छ्वास घेतो आपल्या हृदयामध्ये तर ते स्थित आहेत. तर अशा पद्धतीने ते आपल्या ह्या शरीराचं पालन-पोषण करत आहेत. आणि मग पुन्हा तेच की वेदांत सूत्रांचा सारांश पुन्हा आपलं वेगळ्या पद्धतीने भगवंत सांगता आहेत, की आपला आणि भगवंताचा काय संबंध आहे. मग ते भगवंताचं जे आपली सृष्टी ही कशी नाशवंत आहे आणि भगवंताचं जे घर जे आहे, की जिथे शाश्वत असं शाश्वत धाम आहे आणि तिथं गेल्यानंतर आपण पुन्हा कधीही ह्या सृष्टीत परत येणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर पुन्हा आपल्याला सराव करायचा आहे. सराव म्हणजे काय? स्वाध्याय म्हणजे काय? तर भगवंताचं नाम घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भगवंताचा आपल्याला सेवा करायची आहे. वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे. हाच आपला सराव आहे, स्वाध्याय आहे. आणि हे सगळं आणि मग हे झाल्यानंतर काय तर आपल्याला पर जी काही मुक्ती मिळणार आहे किंवा आपण या ब्रह्मांडातून तेव्हा आपण बाहेर पडू शकू. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आपण इथे येणं नाही किंवा या ब्रह्मांडामध्ये पुन्हा आपला जन्म होणार नाही. असंच कुठेतरी कालच्या भागामध्ये भगवंत सांगता आहेत. आणि हे एक प्रकारचं गुह्यतम ज्ञान जे आहे, की जे तिन्ही लोकांचे स्वामी आहेत आणि जे हे जाणतात त्यांना लोकं पुरुषोत्तम भगवान सुद्धा म्हणतात. ते सुद्धा कालच्या भागात भगवंतांनी सांगितलं. आणि इथेच आपला कालचा आपण अध्याय सांगता आता आपण पुढचा अध्याय बघूया, की त्याच्यानंतर भगवंत तिथेच थांबलेले नाही आहेत, की कुठेतरी सांगता आहेत, की तुम्ही माझी भक्ती करा, मी कसं तुमचं पालन-पोषण करतो. हे सांगता ते परत आपल्यावर आता आलेले आहेत, की प्रत्येकामध्ये म्हणजे अतिरेकी गुण आणि राक्षसी गुण काय आहेत? राक्षसी स्वभाव काय आहे? मग राक्षसी क्रियाकलापांचे परिणाम आणि उन्नती किंवा अधोगतीची निवड तर हे कुठेतरी आपण आजच्या भागात बघणार आहोत. पुन्हा अध्याय सुरू करण्यापूर्वी मी सांगेन, की आपण ही मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, की सत्यगुण सत्ययुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, द्वापरयुग आणि आता आपण कलियुगात आहोत. वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे शत्रू होते, वेगवेगळे मित्र होते. पण आताच्या युगामध्ये, कलियुगामध्ये आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत. कारण की ते तिन्ही गुण जे आहेत ते आपल्यामध्येच अ, अगदी ठासून भरलेले आहेत. जे 3 त्रिगुण जे आहेत आणि त्यांच्याशीच आपण संघर्ष करतो आहे. मनासह 6 इंद्रिय आणि ही 3 गुण आपला संघर्ष सुरू आहे. कारण आपण कलियुगामध्ये आहोत. त्यामुळे आता आजचा जो अध्याय आहे हा कुठेतरी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष या सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण हे भारतात दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवंतांनी आसुरी गुण सांगणार आहेत. पण त्याच्या आधी बघा भगवंत म्हणजे आपल्याला प्रश्न पडायला नको किंवा कोणालाही प्रश्न पडायला नको म्हणून त्यांनी स्वतःहूनच दैवी गुण काय आहेत तर ते सुद्धा सांगितलेले आहेत. मग इथे दैवी गुण काय आहे तर ते आपल्याला बघायचं असेल तर सगळ्यात पहिलं आहे निर्भयपणा. निर्भयपणा म्हणजे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भय नाही. ज्याला आपण अभय अभय असं म्हणतो की नाही, की कुठल्याही प्रकारची भीती नाही, भय नाही. मग हे का नाही? मुळात भीती कशी असते? तर पूर्वीच्या काळी कसं होतं, की लोकं संन्यास घेत होते, वनामध्ये जात होते, अरण्यात जात होते. मग आपण एकटे अरण्यामध्ये, अरण्य हे घनदाट असतं, सगळीकडे झाडं-झुडपं असतात, वन्य प्राणी असतात. परत रात्रीचा अंधकार, तिथे तेव्हा थोडीच लाईट होते का काय होतं? म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मला कुठेतरी भीती वाटेल की काय? मी एकटा पडेल की काय? अशी मनात कुठेतरी भीती. आणि मग जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो,
किंवा जेव्हा आपण नामस्मरण करतो, जेव्हा भगवंताला शरण जातो, तेव्हा मनामध्ये कुठेतरी एक विश्वास तयार होतो. तो विश्वास काय आहे? आपण म्हणतो ना अंतर्बाह्य स्वच्छता, शुद्धता ती हीच, की मनात एक विश्वास, की मनामध्ये एक खात्री, शाश्वती, की मी एकटा नाही आहे. आपण एकटे आहोत का? नाही. आतापर्यंत आपण भगवद्गीता शिकलो. आपण एकटे आहोत का? नाही. आपल्यामध्ये परमात्मा स्थित आहे. म्हणजे आपल्यासोबत परमात्मा हा कायम आहे. जोवर हा देह आहे हे आपण देह असला नसला आपल्या आत्म्यासोबत आपल्या आत्म्याचं अस्तित्व केव्हा आहे? अस्तित्व टिकून कसं राहतं आहे? कारण त्या आत्म्यामध्ये परमात्मा स्थित आहे. म्हणून आपल्या आत्म्याचं अस्तित्व आहे. आणि आपण हा देह धारण केलेला आहे. ह्या देहाला चेतना देण्याचं काम जो करतो आपला आत्मा, त्याच्यामध्ये स्थित असलेला परमात्मा म्हणजे आपण एकटे नाही आहोत. आपल्यामध्ये आपल्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ही जाणीव असणं आणि मग ते तर सर्व तिन्ही लोकांचे स्वामी आहेत आणि मग कसली भीती, कशाची भीती? म्हणजे तो विश्वास, ती दृढ श्रद्धा आणि म्हणून निर्भयता. सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन. म्हणजे जसं-जसं आपण आपलं नाम वाढवत जाऊ, जसं-जसं आपण भगवंताला शरण जातो आहोत, भगवंताची आपण वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताचं नाम घेतो आहे, शास्त्रांचा अभ्यास करतो आहे. तसं-तसं काय होतं, आपल्यात अंतर्बाह्य शुद्धता जशी म्हणतो. अंतर्बाह्य शुद्धता म्हणजे काय, की सत्वशुद्धी. आपले विचार तसे शुद्ध होतात. शुद्ध होतात म्हणजे आपल्या विचारांमधला जो दृष्टिकोन आहे. कालच मी एक उदाहरण दिलं होतं. आपण आपण असं बघत असतो, घोड्याच्या नजरेसारखं बघत असतो की नाही. आपली नजर कशी असते? अशी असते. अशी इकडे-तिकडे त्याच्या आजूबाजूचं आपल्याला काही दिसत नसतं. पण जसं-जसं आपण हळू-हळू भगवंताचं नाव घेतो आहे, जसं हळू-हळू तर आपल्यातली विचार करण्याची शक्ती वाढते आहे. आपण 360 अँगलने विचार करू लागतो आहे. सत्वशुद्धी. आणि आपण पॉझिटिव्ह म्हणजे आपण अ, अ, मला मराठी शब्द नाही आठवत आहे. एनिवेज तर आपण अशा पद्धतीने आपण विचार करतो आणि मग सकारात्मक सकारात्मक सकारात्मक. हो, हो, हो. सकारात्मक आपण विचार करायला म्हणजे आपले विचार करतो. भगवंतावरचा भगवंताचं ज्ञान काय आहे? भगवंत कोण आहेत? आपला आणि भगवंतामधला काय संबंध आहे? आपण वेगवेगळे शास्त्र, वेगवेगळे वेद वाचतो आणि त्यामुळे आपण अजून दृढ श्रद्धा होते आणि अजून अं, अ, आपली जी आकलन शक्ती आहे ती वाढते आणि मग आकलन शक्ती वाढली की आपल्याला समजतं. आपला विश्वास समजल्यामुळे सुद्धा आपला विश्वास अजून दृढ होतो. आणि मग जे समजलं आहे, जे आपण वाचतो आहोत, मग ते कुठेतरी आपण आचरणात आणतो. म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन. आणि मग हे सगळं केव्हा शक्य आहे? हे जेव्हा आपले दैवी गुण, आपल्यातला सात्विक गुण वाढीस लागला, की ह्या गोष्टी शक्य आहेत. मग जे गृहस्थ आश्रमी असतात, पूर्वी 4 प्रकारचे आश्रम होते किंवा भगवंत नेहमी सांगतात, की इव्हन पूर्वी काय किंवा आजच्या काळात सुद्धा आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आपला जर 100 वर्षाचा कालावधी असेल, तर पहिली 5 वर्ष जी असतात जे आपल्याला ब्रह्मचर्य आश्रम किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व शिक्षण घ्यायचं आहे. सगळं आपल्याला सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. ज्ञान पूर्वी शास्त्रांचं ज्ञान होतं. आता शास्त्रांचं असं शास्त्र नाही. काय म्हणू शकतो आपण युद्धासाठी शस्त्रांचं ज्ञान. शास्त्र नाही शस्त्र. तर आता शस्त्र ज्ञान नाही आहे. पण आता आपलं अकॅडमिक ज्ञान आहे किंवा तशा पद्धतीचा पुढचे पहिले 25 वर्ष म्हणजे काय? तर आपण ब्रह्मचर्य आश्रम त्याच्यामध्ये आपण सगळं ज्ञान ग्रहण करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचे 25 वर्ष गृहस्थ आश्रम आहे. त्याच्या पुढचे 25 वर्ष म्हणजे आपल्याला निवृत्ती तो आश्रम आहे किंवा आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी शेवटचे 25 वर्ष म्हणजे संन्यासाश्रम. तर असे आपल्याला ह्या जर 100 वर्षाचा कालावधी असेल, तर आपल्याला असे ह्या प्रकारे आपल्याला आपलं जीवनाची, आयुष्याची विभागणी आपल्याला सांगितलेली आहे. मग गृहस्थ आश्रमी लोकांना सुद्धा काही कर्तव्य आहेत, काही कारण की त्यांना तेवढा वेळ नसतो किंवा तितकंसं त्यांच्याकडनं सेवा शुश्रूषा होत नाही. मग दान करायचं. दानाचे प्रकार आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये आहेत, की हे पण त्यांच्या एक प्रकारचं तप आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे दान असतात. ते आपण उद्याच्या अध्यायात शिकणार आहोत. पण दान करणं हे गृहस्थ आश्रमांसाठी एक त्यांचा यज्ञच सांगितलेला आहे, असं आपण म्हणू शकतो. परत अजून एकदा प्रभुपाद सांगत होते, की आपलं
यथाशक्ती दान करावं. म्हणजे आपण जेवढा आपलं कमवतो किंवा जेवढा आपण तर त्याच्या जवळ-जवळ आपण आपल्या यथाशक्ती म्हणजे आपण 50% भाग जो आहे, तो भगवंताच्या कार्यासाठी, भगवंतासाठी आपण दान करावा. मग वेगवेगळ्या प्रकारे. पण मग दान सुद्धा कसं असतं 3 प्रकारांमध्ये दान असतं आणि मग जे सात्विक दान जे आहे, तर ते चांगुलपणाचं जे दान जे आहे, ते 3 प्रकार आपण उद्या बघणार आहोत. पण ते दान श्रेष्ठ आहे असं कुठेतरी भगवंत सांगतात. आत्मसंयम मग आत्मसंयम केव्हा आपला अ, असतो, की आता इथे आपल्याला क्रोधातून मुक्तता म्हटलेलं आहे. मग जेव्हा क्रोध आहे, क्रोधावर नियंत्रण आलं, क्रोधावर नियंत्रण कसं येतं? जेव्हा आत्मसंयम वाढतो. सहिष्णुता, संयम वाढला म्हणजे आपोआप क्रोधावर नियंत्रण येतं. हो की नाही? त्याच्यानंतर यज्ञ कर्म आता पूर्वीच्या काळी होते मोठमोठे यज्ञ करायचे आणि त्याच्यासाठी यथाशक्ती करायचे ना, त्यामुळे खूप मोठमोठा खर्च व्हायचा. आता ते शक्य नाही आहे. मग आपल्याला कलियुगात काय सांगितलेलं आहे? कलियुगामध्ये आपल्याला एकच आहे, की कलियुगामध्ये आपल्याला नामजप सांगितलेला आहे. 16 अक्षरी नामजप. आपल्याला तो नामजप पण माहिती आहे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. आणि हा आपल्याला जप सांगितलेला आहे. 16 अक्षरी मंत्राचा जप आहे. त्याच्यानंतर वेदांचा अभ्यास, नामजप हा आपला सराव आहे, स्वाध्याय आहे. अ, त्याच्यामुळे आणि मग वेगवेगळ्या तपस्या आहेत. वाणीची तपस्या आहे, म्हणजे आपण कसं बोलतो, काय बोलतो, शारीरिक तपस्या आहे, मनाची तपस्या आहे. ह्या आपल्याला कलियुगामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याचं आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये वर्णन शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यामध्ये साधेपणा असला पाहिजे. अहिंसा. अहिंसा याच्यामध्ये एकीकडे भगवंत सांगत आहेत, की अहिंसा असावी. अहिंसा म्हणजे आता हल्लीच्या कलियुगामध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं, तर आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. भाज्या, फळे, दूध सगळं उपलब्ध आहे. अन्नधान्य खाण्यासाठी सगळं उपलब्ध आहे. तरी सुद्धा हल्ली काय झालं आहे, हल्ली इंद्रिय तृप्तीसाठी अनेक मनुष्य प्राणी जे आहेत, ते मांसाहार करायला लागले आहेत. म्हणजे आपण अ, अगदी निष्णातपणे आपण मूक प्राण्यांची हत्या करतो आहे. इथे प्रभुपाद खूप छान सांगतात एका प्रवचनात ते सांगत होते, की आपल्या भारतामध्ये आपण सगळे इंडियन सिटिझन आहोत. म्हणजे आपण सगळ्यांनी भारतीय नागरिकत्व पत्करलेलं आहे, बरोबर? आणि त्यामुळे गव्हर्नमेंट म्हणजे जे काही इंडियन गव्हर्नमेंट आहे ते आपल्याला प्रोटेक्ट करतं आहे. आपलं प्रत्येक नागरिकाला ते प्रोटेक्ट करत आहे. पण मग ह्या कायद्यामध्ये कुठेही तुम्ही माणसांना, मनुष्यांना, मग स्त्री असेल, पुरुष असेल, मुलं असतील, वृद्ध असतील, सगळ्यांना प्रोटेक्ट करत आहात. पण ह्या कायद्यामध्ये कुठेही प्राण्यांना प्रोटेक्ट करणं, कारण की ते सुद्धा ह्या आपल्या भारताचाच मधलंच जनतेचाच भाग आहे ना. पूर्वीच्या काळी राजे आपल्या नुसत्या त्यांची प्रजा म्हणजे नुसते मनुष्य प्राणी नव्हते, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या गायी म्हणजे त्यांचे जे काही त्या राज्यामध्ये जेवढे प्राणी असतील, जेवढे पक्षी असतील, त्या सगळ्यांचं रक्षण करायचं काम त्या किंवा ती जबाबदारी त्या राजाची होती आणि ते तसे करत असत. आता असं राहिलेलं नाही आहे. आणि मग काय होतं आपण ह्या प्राण्यांना आपण उगाच आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी जेव्हा आपण मारतो आहोत किंवा काय होतंय तो एक दोष तर आपल्याला लागतोच आहे. पण दुसरीकडे जो आपण आता आपल्याला माहिती आहे, की आपण शरीर नाही, आपण एक आत्मा आहोत. मग त्या प्राण्यांमध्ये सुद्धा एक आत्मा आहे. आणि मग प्राण्यांमध्ये सुद्धा, की त्यांची सुद्धा मृत्यूनंतर त्यांची सुद्धा तपासणी केली जाते. जशी आपली होते, की काय बाबा काय पापकर्म आहे, काय पुण्यकर्म आहे, मग याला पुढे कसा जन्म मिळेल. तसं प्राण्यांच्या बाबतीत पण होतं. मग तर त्या प्राण्यांचं जी काही तपासणी झाली किंवा त्यांचा तेवढा जर जन्म पूर्ण झाला नसेल आणि आपण जर उगाच निघून त्या प्राण्याची हत्या केली, तर पुन्हा त्या प्राण्याला त्याच योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि ते पूर्ण करावं लागतं. म्हणजे त्याचा आपण कुठेतरी उद्धार जो आहे, तिथे आपण अडथळा आणतो आहे. त्याच्यामध्येही आत्मा स्थित आहे. जसं आपल्यामध्ये स्थित आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे, की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. पण मग आत्म्याला म्हणजे आपण कुठेतरी कोणाच्या तरी उद्धाराला सुद्धा तिथे पण अडथळा तयार होतो आणि म्हणून इथे प्रभुपाद नेहमी सांगतात, की मांसाहार करू नये. म्हणजे उगाचच कारण नसताना तुम्ही अहिंसा करू नये असं आणि सांगतात. आणि दुसरीकडे प्रभुपादांनी हे पण सांगितलेलं आहे,
की आपण म्हणूनच हे सगळं थांबवण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण नेहमी कृष्णाचा प्रसार आणि प्रचार करावा, की जेणेकरून लोक कृष्ण भावना भावित जीवन जगतील किंवा ते जीवन स्वीकारतील आणि अशा गोष्टींवर कुठेतरी आडकाठी बसेल. दुसरी आहे की अहिंसा ही बाकीच्या सामान्य माणसांसाठी, पण जो क्षत्रिय आहे तर क्षत्रियासाठी आपल्याला त्यांना रक्षण करणं गरजेचं आहे आणि मग धर्माच्या रक्षणासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी, राष्ट्राच्या, देशाच्या रक्षणासाठी जर आपण हिंसाचाराचा अवलंब करत असू तर ते चुकीचं नाही, हे सुद्धा कुठेतरी भगवंत सांगतात. म्हणजे दैवी गुण काय आहेत त्याच्यामध्ये ह्या एक एक गोष्टी आहेत. मग त्याग आहे, त्याग, बलिदान. बलिदान आणि त्याग तर ह्या सगळ्याच गोष्टींचा म्हणजे आपण सगळ्यात पहिली गोष्ट तर आपले जे षड्रिपू आहेत त्याचाच आपल्याला कुठेतरी आसक्ती, प्रलोभन, इंद्रिय इच्छा, तर ह्या गोष्टींचा त्याग किंवा बलिदान आणि मगच पुढच्या गोष्टी शक्य आहेत. शांती केव्हा शक्य आहे? जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू करू, आपल्या मनाला एक समाधान मिळतं, की आपल्यातला शुद्ध सात्विक गुण वाढीस लागला, की आपल्याला एक समाधान मिळतं, एक शांती मिळते आणि मग ते समाधान म्हणजेच त्याच्यापुढे आपल्याला शांती मिळते. बऱ्याच जणांना आपल्यामध्ये एक सवय असते, सगळ्यांनाच, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा. म्हणजे आपण गॉसिपिंग फार करतो. लगेच आपण फोनवर सुद्धा एक 5 मिनिटाच्या फोनमध्ये तिचा काल फोन आला होता, बघितलं का ती कसं बोलत होती? परवा बघ पाहिली का तिची साडी? लगेच सुरू होतो आपण. जरा म्हणून आपण थांबत नाही. मग हा जो प्रकार जो आहे, तर दुसऱ्याबद्दल आपण कधीही काय त्याच्यामध्ये चांगलं आहे, काय वाईट आहे, काहीही बोलायचं नाही. त्याच्याने सुद्धा आपल्याला दोष लागतो. सर्व जीवांच्या प्रती दयाभाव. आता हे तर आपल्याला माहिती आहे, की सगळ्यांमध्ये भगवंताचा अंश आहे. मग सगळेच आपले भाऊ आहेत, सगळेच आपले बहीण आहेत, सगळेच आपले आहेत की नाही? मग त्यांच्याभोवती समभाव असणं, दयाभाव असणं. कुठल्याही मग तो समोर शत्रू जरी असेल, तो मित्र जरी असेल, तरी त्याच्या प्रती आपल्या मनामध्ये दयाभावच आला पाहिजे. लोभ नसावा. म्हणजे आपण शत्रूंवर ताबा मिळवला तर लोभ नसेल. लोभामुळेच सगळ्या गोष्टी होतात की नाही? आपलं ते चक्र आपल्याला माहिती आहे. वासना, लोभ आणि मग त्याच्यामुळेच सगळं सुरू होतं पुढे. मग त्याच्या आसक्तीवरून मग तो आपले क्रोध येतो, क्रोधावरून भ्रमवरून बुद्धिनाश, बुद्धिनाशावरून आपलं अधःपतन. हे सगळं चक्र हे सगळं ह्या गोष्टींमुळेच आहे. लोभ आहे, कामना आहेत, मनोकामना, इच्छा, आकांक्षा. तर त्या कुठेतरी आपण दैवी गुण जे असतात त्यांच्यामध्ये त्या गोष्टींमध्ये आपल्याला कंट्रोलमध्ये आलेल्या असतात. मग आपल्या बोलण्या वागण्यामध्ये एक विनयशीलता, एक नम्रता असली पाहिजे. आपण सगळ्यांशी नम्रपणे वागलं पाहिजे. नम्रता हा फार महत्वाचा गुण आहे सगळ्यांमध्ये. सगळ्यांच्या प्रती नम्र भाव. समोर कोणीही असेल की उगाच उठून काहीतरी मी कोणीतरी आहे मनमत्तपणा दाखवायचा नाही. तर आपण त्या भगवंताचेच एक अंश आहोत आणि आपण त्यामुळे आपल्या प्रती तो एक दुय्यम, आपला दर्जा हा दुय्यमच आहे किंवा कनिष्ठच आहे. ही आपण कुठेतरी हे स्वीकारलं पाहिजे किंवा ह्या प्रतीनेच आपल्या सगळ्या गोष्टी तो श्रेष्ठ आहे आणि आपण त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहोत. तर ही भावना जेव्हा मनात रुजू होईल तेव्हा आपोआप विनयता येईल, विनयशीलता येईल. जर आपण कोणीतरी श्रेष्ठ, मग तो अहंकार वाढीस लागतो, मग तो मदमत्तपणा वाढीस लागतो. त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. मग उत्साह, क्षमा हे सगळ्या शुद्ध सात्विक गुण वाढीस लागला की ह्या गोष्टी होतातच. अंतर्बाह्य शुद्धता, शुची म्हणजे तेच की आपली अंतर्बाह्य शुद्धता जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा. आणि मग द्वेष व सन्मानाच्या अभिलेषापासून मुक्ती. म्हणजे पुन्हा तेच की आपण जेव्हा ह्या जसा सात्विकपणा वाढत जातो तसे आपले अनर्थ वृत्ती म्हणा किंवा आपले षड्रिपू जे आहेत ते हळूहळू त्यांचं दमन होतं किंवा हळूहळू ते गळून पडतात. आणि मग हे जे सगळे जे आहेत हे दैवी गुण आहेत आणि हे सगळे जो दैवी मनुष्य असतो त्या प्रत्येकामध्ये हे सगळे गुण आढळतात किंवा त्या वाटेवर जो चाललेला आहे, मग कोणामध्ये 1 गुण असेल, कोणामध्ये 2 असेल, कोणामध्ये थोडे बहुत कमी जास्त, पण दैवी वृत्तीच्या मनुष्यांमध्ये ह्या प्रकारचे गुण असतात. आता आपण पुढे बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. हरे हरे कृष्णा. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रवृत्ती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे आपल्याला शेजारच्या चित्रामध्ये एक दिसत आहे. त्याच्यामध्ये काय आहे की तो हत्ती जो आहे तो काय करतो आहे, तो त्याच्या हत्ती त्याच्या शक्ती प्रदर्शन केल्यासारखं तो तिथे त्या माणसं बसलेले आहेत तर त्या सगळ्यांना सोंडेने मारतो आहे. मग आता मला सांगा, हा जो प्रकार आहे की तो सगळ्यांना मारतो आहे म्हणजे त्याला कुठेतरी त्याच्या शक्तीचा, त्याच्या सामर्थ्याचा त्याला अभिमान, अहंकार जडलेला आहे. अहंकार आहे, तिथे उर्मटपणा आहे, अभिमान आहे. आणि मग हे केव्हा शक्य आहे? मी कोणीतरी आहे. म्हणजे मी कोणीतरी आहे हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपल्यामध्ये अज्ञान असतं तेव्हाच या गोष्टी शक्य असतात. आणि मग हे सगळे जे आहे हे असुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत, की ज्यांच्यामध्ये दंभपणा, उर्मटपणा, अभिमान आणि आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत? कशामुळे? की त्याचं मूळ काय आहे? तर अज्ञान हे मूळ आहे. आणि मग त्यामुळे ह्या गोष्टी हळूहळू वाढतात आणि आपला जन्म अशाच स्वभावाने जेव्हा होतो, जसं जसं आपण हळूहळू मोठं होत जातो तसं तसं हे गुण जे आहेत ते अजून आपल्या वाढीस लागतात. अजून आपल्यातला अभिमान, उर्मटपणा हा अजून जसं जसं मोठे होत तसं तसं तो वाढू लागतो. आणि हे जे असुरी प्रकृती किंवा दैत्य प्रकृतीमध्ये जन्माला आलेल्या लोकांचे म्हणजे ज्यांच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे, अशा लोकांमध्ये हे गुण आढळतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे माताजी. दैवी दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरीमता मा शुचः संपदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता नको करूस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. मग आता बघा, इथं लगेच अर्जुनाला एक दिलासाही देत आहेत किंवा त्याला प्रोत्साहन देत आहेत की तू असा काही विचार करू नको, कारण की तू काही असुरी गुण घेऊन मुळात जन्माला आलेला नाही आहेस. की तू असा विचार करायला की मी यांना मारलं तर काय होईल, किंवा मी माझ्यामधला राक्षसी गुण किंवा तमोगुण, राजसी गुण माझ्यामधला वाढीस, की मी सत्तेसाठी मी हे युद्ध करतोय किंवा माझ्याच गुरूंना, माझ्याच ज्येष्ठांना मी, माझ्याच कुटुंबायांचा मी वध करतोय की काय, इतका असुरी प्रवृत्ती माझ्यातली वाढली आहे की काय. तर असं लगेच असा विचार अर्जुनाने करू नये म्हणून भगवंत लगेच त्याला सांगतायत आणि लगेच प्रोत्साहन देत आहेत की तू अशी चिंता करू नकोस, कारण तू एक दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. त्यामुळे तू आणि एक क्षत्रिय आहेस, त्यामुळे तुझ्या राज्याचं रक्षण करणं, धर्माचं रक्षण करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. आपला क्रोध असेल, जो खोटा अहंकार, प्रतिष्ठा, हे राक्षसी गणांचे गुण आहेत. पण तू तुझा क्रोध म्हणा किंवा तुझा हा तू धर्माच्या रक्षणासाठी वापरतो आहेस, त्याच्यासाठी तू युद्ध करणार आहेस. तर त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाक. इथे एक अगदी 2 ओळींची छोटीशी गोष्ट आहे. आपल्या की आपण म्हणजे अर्जुनाला विचार येतो किंवा आपल्याला सुद्धा असं वाटतं ना, की एकीकडे भगवंत सांगता आहेत, एवढं सगळं तत्वज्ञान देत आहेत, दुसरीकडे अर्जुनाला तयार करता आहेत. पण आता मी एक गोष्ट अशी सांगते, की आपल्याला माहिती आहे, की आपल्या सगळ्याच सीमांवर कुठल्या कुठल्या देशांचं कायमच तिथे काहीतरी त्या जे आपले बिचारे सैनिक जे आहेत, त्यांचं तिथे कायमच काहीतरी सुरू असतं. मग ते शीतयुद्ध म्हणा, शीतयुद्ध पण नाही म्हणता येणार. तिथे त्यांची काहीतरी सुरूच असतं, की यांनी आज गोळीबार केला, त्यांनी गोळीबार केला. सीमेवर रोज काहीतरी सुरू असतं. मग मला सांगा, की जे सैनिक मी आजच्या घडीचं उदाहरण देते हां, की जे सैनिक जे आहेत, जे आपले सीमेवर तिथे उभे आहेत आणि गोळीबार करता आहेत किंवा तर मला सांगा, की ते जे आहे
हे योग्य आहे, अयोग्य आहे का, की आसुरी गुण आहे का? पटकन मला सांगा. हरे कृष्ण. हो किंवा नाही मध्ये काही पण मला योग्य अयोग्य. हा सुनंदा माताजी बोला. हरे कृष्णा सुनंदा माताजी. ते योग्यच आहे, ते आपल्या रक्षणासाठी लढतात म्हणून ते सात्विक गुणामध्येच मानलं जाणार ना. ओके, खूप छान माताजी. हरे कृष्णा. की ते सैनिक जे आहेत ते आपल्या देशाचं रक्षण करतायत. आपल्या देशामधल्या सगळ्या संपूर्ण नागरिकांचं, आपली जेवढी लोकसंख्या आहे त्या सगळ्यांचं रक्षण करत आहे. ते तिथे आहेत म्हणून आपण घरी छान छान झोपू शकतो आहे की नाही. आणि मला सांगा, तो जो सैनिक तिथे आहे तो सुट्टी काढून त्याच्या गावी आला आणि त्याच्या गावी जर त्याने आला आणि त्याचं गावी कोणाशी तरी काहीतरी वाजलं किंवा काहीतरी त्याला असं वाटलं की हा मला कोणावर काहीतरी भांडण झालं म्हणा आणि मग तिथं त्याने गोळी काढली किंवा बंदूक मारली त्या माणसाला, तर ते चूक आहे का बरोबर आहे? ते योग्य आहे का अयोग्य आहे? ते अयोग्य आहेत माताजी. हरे कृष्ण. चूक हरे आहे ते. कृष्ण. हो हो खूप हा. हो, दोन्ही उत्तरं बरोबर आहेत की सीमेवर रक्षण करणं हे योग्य आहे, कारण की ते त्याचा तो एक सैनिक आहे आणि ते त्याचं इति कर्तव्य आहे की आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणं. पण तेच जेव्हा तो गावाला येतो आहे, तर ते आणि कोणाबरोबर भांडण होतंय म्हणून गोळी मारतो आहे किंवा बंदूक काढतो आहे, तर तो त्याचा मदमत्तपणा झाला, तो त्याचा अहंकार झाला की माझ्याशी का हा हे करतो आणि म्हणून त्याने तिथे. पण जेव्हा तो सीमेवर असतो तेव्हा तो त्याच्या मनामध्ये भाव काय असतो, विचार काय असतो, की माझ्या देशाचं रक्षण करायचं आहे, माझ्या देशातल्या लोकांचं रक्षण करायचं आहे आणि म्हणून मी इथं उभा आहे आणि म्हणून तो समोरून हल्ला होत असेल तर मला गोळी झाडणं भाग आहे. तर की हेच प्रकार आहे की म्हणून इथे भगवंत अर्जुनाला सांगता आहेत की तू मुळातच दैवी गुणांसह जन्माला आलेला आहे. त्यामुळे तू अशी कुठलीही चिंता करू नको, मनामध्ये किंतु आणू नकोस आणि की तू तुझ्यामध्ये आसुरी गुण आहेत का काय, असा काहीही विचार करू नकोस. मग आता आपण पुढे बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे पाच, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवंत आसुरी गुणांचं विवरण सांगता आहेत की दोन प्रकारचे जीव आहेत, दैवी आणि आसुरी. मग आता आसुरी गुण काय आहेत ते आपण बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा वाचा. बोलू का माताजी? हा वाचा. मला लक्षात नाही आलं, मला वाटलं दोन्ही वाचून झालं. नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणीत नाही. शुचिभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक हे मुळातच तमोगुणाचा प्रभाव जास्त असतो. तमोगुण रजोगुणांचा प्रभाव असतो. तमोगुण म्हणजे काय, की मुळातच तो अज्ञानाने निर्माण झालेला किंवा वाढीस लागलेला गुण आहे. मग जिथे अज्ञान आहे, मग अज्ञान का आहे? कारण की शास्त्रांवर विश्वास नाही, आपल्या वेदांवर विश्वास नाही, धर्मावर विश्वास नाही. जर आपल्याला कोण चांगलं सांगतं आहे, मग मुळात हे चांगलं सांगतं आहे का, हे काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, याची स्वतःलाही जाण नाही. पण जर दुसरं समोरचा कोण सांगत आहे, नाही हे असं केलं पाहिजे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, त्याच्यावर विश्वास नाही, उलट त्याला उडवून लावायचं, काही काय सांगतोस वगैरे. तर हा जो सगळा जो प्रकार जो आहे, तर हे आसुरी प्रवृत्तीचा गुण आहे. त्यांच्यामध्ये शुचिर्भूतपणा नसतो, सत आचार नसतो. शुचिर्भूतपणा म्हणजे काय, की मुळात केव्हाही उठा, कसंही लोळत पडा, अंघोळ करील तर केली, नाही केली तर, म्हणजे आपल्या ह्या ज्या रोजच्या दिनचर्या ज्या आहेत त्या सुद्धा त्या योग्य पद्धतीने करत नाहीत. आणि बाकी तर मग आचार विचार शुद्ध नाही, त्यामुळे सदाचार नाही किंवा चांगल्याची जाणीव नाही. त्यामुळे कुठलंही त्यांचं जे वर्तन जे असतं
हे एखाद्या मदमत्तपणासारखं असतं की जिथे कुठेही सुसूत्रता नाही. आणि आपण काय करतो आहे, मग आता आपण इथे शेजारच्या चित्रामध्ये बघतो आहे की ते सगळेजण व्यसन करत आहेत. त्यांच्यासाठी आपलं आयुष्य म्हणजे एक आपण फुल एन्जॉय करायचं. की माझं आयुष्य आहे, मी कशाही पद्धतीने घालवीन ना, तुम्ही कोण सांगणार आहे वगैरे. तर अशा पद्धतीने आणि मग ते कुठल्याही असं व्यसनामध्ये आपलं आयुष्य जे आहे ते वाया घालवायचं. तर असे जे प्रकार आहेत, आता सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला बघतो की काहीही कारण लागतं हल्ली, की लगेचच वीकेंडला चला पार्टी करू, चला हे करू आणि मग त्या पार्टीमध्ये व्यसनं सुद्धा करतात, मांसाहार सुद्धा करतात. म्हणजे इतकं सगळं असं सगळं काय म्हणू शकतो, अशुद्धपणाचं जे वर्तन जे आहे, जे अयोग्य असं वर्तन जे आहे, तर हा सगळा जो प्रकार जो आहे, हा आसुरी गुण आहे. आता आपण पुढे बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. असत्यम अप्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत् कामहैतुकम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज जाण्या कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग इथे मला एक मिनिट, मला एकदम 10 मेसेज आलेले आहेत. ओके, अच्छा. हा, मगाशचे मेसेज मला ना, ते मगाशी मी प्रश्न विचारले होते ना, हो, मला ते एकदम आत्ता आलेत. म्हणजे माझं काय म्हणू शकतो, माझ्या नेटचा थोडा इश्यू असेल म्हणून ते सगळे मला मेसेज आलेत, म्हणून मी एकदम बघितलं, सॉरी. हा, तर आता आपण बघूया की हे इथे भगवंत काय सांगता आहेत की जे असुरीपणामध्ये किंवा ज्यांचा सत्वगुण आणि सत्वगुण नाही, रजोगुण आणि तमोगुण वाढीस लागला आहे किंवा, तर त्यांचं काय म्हणणं आहे की हे जे जग जे आहे, आपण म्हणतो की तिन्ही लोकांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांनी जे ब्रह्मांड निर्माण केलं, हे सृष्टी अशी आहे, हे आहे. आपण एक नाही अनेक गोष्टी आपण ऐकतो, बोलतो, वाचतो, सगळं विश्वासही ठेवतो. म्हणजे पूर्ण जरी विश्वास ठेवला नाही ठेवला तरी कुठेतरी कोणतरी सांगतंय, मग ते कान ऐकतं. मग अजून त्याची आपण चाचपणी करतो, कुठेतरी अजून 2 गोष्टी वाचतो आणि मग आपण हळू आपल्या ज्ञानात भर पाडतो की नाही. यांचं तसं नसतं. यांचं काय आहे की मुळात हे जग जे आहे हे एका याला कुठलाही आधार नाही आहे. निराधार असं जग आहे आणि केवळ मैथुनातून उत्पन्न झालेलं हे जग आहे. त्याच्यामुळे कोणी परमेश्वर आहे आणि त्याने काहीतरी नियंत्रित केलेलं आहे किंवा त्याच्या नियंत्रणाखाली आपण सगळं वावरतो आहे वगैरे. तर ह्या सगळ्या त्यांना भ्रामक कथा वाटतात, की याच्यामुळे काही याच्यामध्ये त्यांना काही तथ्य वाटत नाही आणि त्यामुळे त्यांचं वागणं सुद्धा मग कोणाची भीतीच राहत नाही ना, की आपल्याला भीती कशाची असते? नाही हं, बाकी कोणी काही केलं नाही केलं तरी आपल्या अंतरात्मा आपला तो बघतोय की त्याला तो आपल्याला कुठेतरी उद्या कोणाला तरी उत्तर द्यायचं आहे. आपण लगेच पाप पुण्य मनात एक कुठेतरी विचार येऊन जातो, की एखादी जरी चुकीची गोष्ट आपल्या हातून घडली तरी आपल्याला पश्चाताप होतो. अरे मला काय झालं हे? बापरे! म्हणजे म्हणजे एक कुठेतरी आपल्या मनात जो सात्विक गुण जो असतो किंवा सत्वशील जो असतो, त्या मनात हा विचार येऊन जातो, की आणि मग त्याला कुठेतरी पश्चातापची भावना, "अरे देवा! काय घडलं माझ्या हातून? हे चुकीचं घडलं, असं नव्हतं करायला पाहिजे." हे पण ह्या लोकांना तसं काही नसतं, की कोण विचारणार आहे, कोण करणार आहे, काय पाप, काय पुण्य आणि त्यामुळे ते आपल्या अगदी मस्तीमध्ये आपलं आयुष्य जगत असतात आणि मग सगळ्या प्रकारचे ज्या अयोग्य किंवा ज्या गोष्टी नाही सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या अगदी त्याच गोष्टींचं आचरण ते करत असतात. आपण पुढे बघूया. हरे कृष्ण माताजी. ह- हं. हरे म्हणा कृष्ण. की सर. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःच नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपल्याला माहिती आहे, की आपण आता आपल्या आजूबाजूला एवढे बॉम्बस्फोट होत आहेत किंवा बऱ्याच गोष्टी दहशतवादी हल्ले म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी. तर हा प्रकार काय आहे, की आपल्यामुळे की आपला काहीतरी मदमस्तपणा म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे, की आपण स्वतःच तर नुकसान करतो आहे. कुठेतरी स्वतःचं अधःपतन होत आहे. पण त्या स्वतःबरोबर आपण त्या
आजूबाजूच्या लोकांचंही इतर लोकांचंही आपल्यामुळे नुकसान होतं आहे. आता एक बॉम्ब पडला, एक बॉम्ब हल्ला झाला, याची चाचणी झाली, अणु चाचणी, ही चाचणी, ती चाचणी, इतक्या गोष्टी होत असतात. तर मला सांगा, की तर एकावर कोणावर होतो का नाही? तर तिथल्या संपूर्ण जनसमुदायावर त्याचा परिणाम होतो की नाही? नुसता मनुष्य प्राण्यावर होतो का? नाही. तर मूक प्राण्यांवर, पक्ष्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. झाडा-झुडपांवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे ह्या अशा सगळ्या उग्र कर्मांमध्ये आणि ते कसं करायचं? आता मी एके ठिकाणी बॉम्ब हल्ला झाला, तो सक्सेस झाला, लगेच आता दुसरीकडे प्लॅनिंग करू, लगेच तिसरीकडे करू. सतत, सतत हेच विचार आणि सतत ह्याच गोष्टी आणि स्वतःच तर ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना काय मिळणार आहे? त्यांचं अधःपतन तर होणार आहे. पण त्यांच्यासोबत काय होतंय मग? इतर लोकांचं सुद्धा नुकसान होत आहे. इतर लोकांचा सुद्धा ते नाश ओढवून घेत आहेत. कारण की त्यांची बुद्धिमत्ताच तेवढी आहे, बुद्धीची क्षमताच तेवढी आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे ते विचार करू शकत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये गुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यास प्रतस्थ झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. मग आता इथे बघा की आता इथे काय सांगितलेलं आहे की आधी आपण या शेजारच्या चित्रात बघूया. शेजारच्या चित्रात 4 गोष्टी आहेत जे आपल्याला प्रभुपाद नेहमी सांगतात. म्हणजे आपले जे गुरु जे असतात ना, आध्यात्मिक गुरु, त्या काही गोष्टी आपल्याकडनं करून घेत असतात. त्यातलं प्रभुपादांनी सांगितलं आहे की तुम्हाला नामजप करताय, तुम्ही कृष्ण सेवा करायची आहे, 4 नियम कटाक्षाने पाळायचे आहेत. एक काय आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही आहे. दुसरं आहे मांसाहार करायचा नाही आहे. तिसरं आहे कुठल्याही प्रकारचा जुगार खेळायचा नाही आहे. आणि चौथं अनैतिक संबंध, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्याच आहेत. आणि मग काय असतं की पण जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात की त्यांचं काय असतं की आपली इंद्रिय इच्छा, इंद्रिय तृप्ती ह्या गोष्टींकडे आकर्षित होऊन ते हे सगळे जे असुचिरभूत कर्म असा भगवंतांनी इथे शब्द वापरलेला आहे की जे अस्वच्छ आहे, असुचिरभूत आहे, तर अशी कामं ते करतात किंवा अशा गोष्टींना ते आकर्षित होतात. आणि नुसते आकर्षित होत नाही तर सतत त्या गोष्टी करत राहतात, सतत त्या गोष्टी. आणि मग कुठेतरी स्वतःचं स्टेटस जपण्यासाठी, खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी, आणि हल्ली असतं की नाही, चला स्टेटस जपण्यासाठी सुद्धा हल्ली लोक ड्रिंक्स करतात. काय स्टेटस त्याच्यात त्यांचं त्यांनाच माहिती, पण त्याच्यासाठी सुद्धा लोक ड्रिंक्स करतात. आणि त्यामुळे खोटा अहंकार, खोटी प्रतिष्ठा, तर ह्या सगळ्यां आणि ते सगळं जपण्यासाठी मग आपण आपलं अधःपतन होतंय किंवा आपण आपण अजून खालच्या लेव्हलला जातो आहोत. तर ह्या गोष्टींचा त्यांच्यामध्ये विचारच नाही येत, विचार डोकावत पण नाही. आणि मग त्यांचं मेन मोटो काय आहे की इंद्रिय तृप्ती. मग ह्या सगळ्या गोष्टी पैसा लागतो की नाही, फुकट काही कोणी आपल्याला देत नाही. मग फुकट काही मिळत नाही म्हटल्यानंतर त्या गोष्टी कमवण्यासाठी किंवा तो पैसा, तेवढा पैसा मिळवण्यासाठी, तेवढं द्रव्य, पैशापेक्षा आपण त्याला द्रव्य म्हणूया, ते द्रव्य जमा करण्यासाठी काय आहे की मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने द्रव्य संचय करायला लागतो. मग कुठेतरी प्रामाणिकपणा सुद्धा आपल्यातला सुटतो किंवा प्रामाणिकपणा सुद्धा आपण बाजूला सारून की अजून मी कसं जास्त द्रव्य गोळा करू, अजून जास्त धन कसं गोळा करू, की मग मी माझी ती प्रतिष्ठा जपेन, की मी माझ्या स्टेटसला साजेल अशी माझी लाईफस्टाईल असेल, अशी माझं घर असेल, असे माझे काय म्हणतात ते ज्वेलरी, कपडे, माझी लाईफस्टाईल तशी असेल, खाणं पिणं सगळं हे, मग मी पार्टीला जाईन, माझ्या घरी पार्टी ठेवेन, मग मी असं करेन तसं करेन. ही जी सगळी इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्याच्यासाठी आणि हे सगळं म्हणजे त्या इच्छा, आकांक्षा आणि मग त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी आपण मग वाम मार्गाने सुद्धा द्रव्य गोळा करायला, धनसंचय करायला हे लोक मागे पुढे बघत नाहीत. ही सगळी जी आहे ही आसुरी प्रवृत्ती आहे. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता बघा इथे मी करता मी भोगता का आपण आपल्याला काय माहिती आहे की जे सत्वगुण सात्विक लोक आहेत किंवा जे दैवी विचारांचे लोक आहेत त्यांच्यासाठी करता भोगता कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण किंवा ऍटलिस्ट ते तेवढा विचार तरी करतात किंवा आणि मग नंतर हळूहळू पूर्ण विश्वास बसतो. पण जे रजोगुणी तमोगुणी किंवा आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत त्यांचं काय होत आहे की मी हे सगळं मी माझ्यासाठी करतो आहे. मी माझ्या आनंदासाठी मीच सगळ्यांचा ईश्वर आहे, मीच करता आहे, मीच भोगता आहे आणि मी हे मिळवू शकतो, मी हे करू शकतो, का नाही करू शकत? अशा कुठल्या तरी खोट्या अहंकाराने, कुठल्या तरी गर्वाने तर सगळं आणि ह्या सगळ्या माझ्या मित्रांमध्ये, माझ्या सोसायटीमध्ये माझं स्टेटस हे नंबर 1 असेल. माझ्या नातलगांमध्ये लोकांनी माझी हशी आजी केली पाहिजे. असा कुठेतरी विचार करून असं आणि मग त्याच्यासाठी मग पुन्हा तेच जसं आपण मगाशी म्हटलं तसं, की वाममार्गाने द्रव्य संचय गोळा करा आणि नुसती संपत्ती स्थावर जंगम नुसतं गोळा करा, की माझ्याकडे आता 1 BHK नाही, मग मला 2 BHK पाहिजे. 2 BHK नाही, आता 3 BHK पाहिजे. मग 3 BHK कमी पडतो. मग आता बघू 4 BHK विथ अजून ॲडिशनल 2 डक मिळतंय का, हे मिळतंय का? त्याच्यानंतर माझ्याकडे 2 व्हीलर आहे, नाही मला 4 व्हीलर पाहिजे. मला एवढी ज्वेलरी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, की इतकं सगळा धनसंचय गोळा करायचा, एवढी संपत्ती गोळा करायची, की जसं काय मी अमर आहे. मला काही मी अमरपट्टाच घेऊन आलेलो आहे. मी कधी मरणारच नाही आहे किंवा जरी मेलो तरी हे सगळं बरोबर घेऊन जाईल. अशा आवेशात, अशा विचारांमध्ये नुसतं फक्त आणि फक्त ते चैनीच्या वस्तू, सगळ्या त्या प्रॉपर्टी गोळा कर, तो द्रव्य संचय गोळा कर, म्हणजे ते धन संचय कर असं आणि ह्या सगळ्यामध्ये काय की माझ्यासाठी मी कोणीतरी आहे तो खोटा अहंकार जपण्यासाठी वाढवायचा तो जसा जपत राहायचा त्याला गोंजारायचं तर ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या आसुरी प्रवृत्तीचे गुण आहेत आणि हे सगळं कशामुळे होत आहे अज्ञान. ज्ञान असेल तर आपल्याला कळेल ना की हा अहंकार आहे हा खोटा अहंकार आहे पण जिथे अज्ञान आहे तिथं ज्ञान काय आहे तेच माहित नाही. मग आता इथं आपल्याकडे उदाहरण आहेत. रावणाला सुद्धा अहंकार झाला होता. मी बलाढ्य आहे मी शक्तिशाली आहे आणि मी एका स्त्रीला का नाही जिंकू शकत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला कंसाचं माहिती आहे. कंसाचा तो एवढूसा कंसाचा काय म्हणते देवकीचा तो एवढूसा मुलगा मला मारणार त्याच्यापेक्षा मीच देवकीचा वध करतो आणि म्हणून त्याने लगेच त्या लग्नाची वरात सुरू होती तिथे शस्त्र उघडलं आणि तो तिला मारायला लागला. पण कुठेतरी वसुदेव जे होता जो सात्विक बुद्धीचा विचारवंत म्हणजे सात्विक बुद्धीचे लोक जे विचारवंत जे ज्ञानी जे असतात ना की ते कसं प्रसंगवधान त्या कंसाला त्यांनी काय केलं की त्यांनी लगेच तिथे थांबवलं. जे हात उचलला एखादा तो एकदम पॅनिक झाला असता त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी काय केलं किती शांत पद्धतीने की ते जराही कुठेही ती एक तर ती आकाशवाणी एवढी शॉकिंग होती त्यामध्ये कंसाने लगेच पुढच्या मिनिटाला शस्त्र उपसलं. पण वसुदेव जे होते की ते किती शांत पद्धतीने किती संयमी किती तो आत्मसंयम किती विचारांनी त्यांनी त्या कंसाला किती सुबकतेने थांबवलं की थांब कंसा तू हे काय करतो आहेस. देवकीचा तो सुद्धा 8वा पुत्र तुला मारणार आहेस तर तू देवकीचा वध का करतो आहेस. ती तर तुझी लाडकी बहीण आहे. तू आम्हाला कैदेमध्ये ठेव. आम्ही तुला सगळे पुत्र देऊ आमचे. तुला जे करायचंय ते कर. तिचा वध का करतो आहे. किती शांतपणे त्यांनी त्या कंसाचा तो वार जो आहे तो कुठल्याही प्रतिवार न करता कुठल्याही शस्त्र न घेता तो वार त्यांनी परतवला किंवा तो वार तिथे त्यांनी थांबवला. तर हे ज्ञानी लोकांचं लक्षण आहे. पण हिरण्यकश्यपूचं उदाहरण आहे की आपल्याला मी तिन्ही लोकांचा स्वामी किंवा मला ईश्वर माना मला देव माना
आणि म्हणून एवढ्या आपल्या छोट्या बाळाला त्या भक्त प्रल्हाद काय वय होतं जेव्हा नृसिंह अवतार धारण केला. आपल्या वडिलांचा वध झाल्यानंतर राज्याभिषेक झाला 5 वर्षाचे होते. म्हणजे त्या 5 वर्षाच्या आयुष्यमानामध्ये त्यांना किती किती यातना सोसाव्या लागल्या. तर हे सगळं हे कशामुळे आपल्या लहान मुलांवर आपण एवढे अत्याचार करतोय याचा जराही पुसटसाही विचार नाही. हे सगळं काय आहे? तर हा खोटा अहंकार, अज्ञानातनं गोळणे ही सगळी आसुरी प्रवृत्ती आहे. ही सगळी राक्षसी प्रवृत्ती आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आपण जसं वागणार तसंच आपल्याला मिळणार की नाही? मग तेच आहे की अशा ज्या पद्धतीमध्ये आसुरी प्रवृत्तीमध्ये कारण ते लोक सुखी नसतात ना. सुखी नसतात त्याचं कारण काय माहितीये का? त्यांच्याकडे समाधान नाही. अजून कसं मला मिळेल? अजून कसं मला मिळेल? मग तीच चिंता त्यांना खात असते आणि मग त्याचाच विचार सतत आणि मग त्यासाठी कामासाठी काम म्हणजे आपल्या त्या इच्छा, आकांक्षा, मनोकामनेसाठी 24 तास 24/7 काम करा आणि मग ह्या सगळ्यामध्ये काय होतं की आपण त्या सगळ्या गोष्टी गोळा करण्याच्या नादात, वाममार्गाने पैसा गोळा करण्याच्या नादात काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो आणि मग शेवटी काय होतं आपलं अधःपतन होतं. अशा लोकांचं जे आसुरी प्रवृत्तीचे असतात त्यांचं अधःपतन होतं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेला परमपुरुष भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जे मिथ्या अहंकारामध्ये आहेत, गर्व, बल ह्या सगळ्यांनी मोहित झालेले आहेत, त्यांना खरा देवधर्म काही माहितीच नसतो. इथे आपल्याला एक छोटीस चित्र दिसते बाजूला. ती एक पण शिशुपालांची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. की शिशुपाल जसे अर्जुन आणि हे भावंड होते तसे शिशुपाल सुद्धा कृष्णाच्या आत्याचाच मुलगा होता. पण त्यांना कृष्णाबद्दल मत्सर होता. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या गोष्टी आपण भक्तीसाठी आपण त्या कामासाठी आपण वापरू शकतो किंवा इव्हन आपला क्रोध सुद्धा, अभिमान सुद्धा आपण योग्य कामासाठी वापरू शकतो. पण आपण मत्सर जो आहे अशी गोष्ट आहे की ती मत्सर हा काढूनच टाकला पाहिजे. त्याचं दमन नाही काही नाही. त्याला पूर्णपणे त्याला मोठा नो, बिग नो त्याला काढूनच टाकलं पाहिजे. शिशुपाल यांना भगवंताबद्दल मत्सर होता. म्हणजे भगवंत कोण आहे? ते भगवंत आहेत. त्यांच्याकडे तेवढं आहे, सामर्थ्य आहे. ते द्वारकाधीश आहेत की ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत आणि हे त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांना ते द्वेष करायचे, त्यांचा ते मत्सर करायचे. आणि म्हणून काय झालं की ते जिथे भगवंत दिसतील तिथे ते त्यांचा अपमान कर, त्यांची निंदा कर, त्यांना काहीही बोल. पण भगवान श्रीकृष्ण मध्ये शेवटी ते भगवंतच ना. एवढा संयम त्यांनी त्यांच्या आत्याला शब्द दिला होता, यांचे मी 100 अपराध माफ करेन. 101 अपराध जर त्याने केला तर मी त्याचा वध करेन. पण मग त्याला काही त्याची कधी जाणीवच झाली नाही. त्याला असं वाटतं हा माझं काय करणार आहे, हा कोण मला मारणारा. आणि मग झाले जेव्हा पांडवांकडे राजसूय यज्ञ होता तेव्हा असंच झालं. भगवंतांना ते बोलू लागले, वाटेल तसं बोलू लागले. कारण की अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा, तर सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णांचं नाव घेतलं. त्यामुळे याची काय पूजा करायची वगैरे वाटेल तसं बोलू लागले. मग झालं सगळेजण उठले तर पण भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना थांबवलं. इथे एक शुद्ध काम सुरू आहे, तर शुभ काम सुरू आहे. आपण राजसूय यज्ञ करतो आहे. तिथं असा कुठलाही शस्त्र उपसायचं नाही किंवा तिथं कुठलाही रक्तपात करायचा नाही, काही करायचं नाही. सगळ्यांना थांबवलं आणि मग याचं आपलं सुरूच झालं. याचे मग 99, 98, 99, 100 झाले. 100 पूर्ण झाले. 101व्या अपराधाला बरोबर भगवंतांनी आपलं सुदर्शन बाहेर काढलं, सुदर्शन चक्र बाहेर काढलं आणि जे फिरवलं की तिथं कुठलाही रक्तपात झाला नाही. शुभ कार्य सुरू होतं, तिथे कोणालाही काही धक्का पोचला नाही. पण शिशुपाल जो आहे त्यांनी वध केला. तर जिथे खऱ्या धर्माची निंदा होते, जिथे भगवंताचा द्वेष होतो
तिथे बरोबर त्यांना त्यांचं अधःपतन होतं किंवा त्यांना तिथे मृत्यू मिळतो. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो. हरे कृष्ण. मग आता इथे ज्यांचं विकर्म एवढं वाढलेलं आहे की त्यांचा उद्धार होणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. मग अशा लोकांना आणि इतकी पापकर्म की ज्याचा कुठेही पश्चाताप नाही, काही नाही, मग अशा लोकांना काय, मग भगवंताकडे पण पर्याय उरत नाही हो. मग भगवंत काय करतात, त्यांना चिरकालासाठी आसुरी योनीमध्ये टाकतात की तिकडनं त्यांचा केवळ आणि केवळ उद्धार होणं खूप दुष्कर आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. आणि मग अशा प्रकारचे लोक केवळ आणि त्यांचा उद्धार होणं अशक्य आहे किंवा खूप खूप वर्ष नाही, खूप युग लागतात आणि मग अशा लोकांना अंतिम गती किंवा ते अधम गतीलाच प्राप्त होतात. म्हणजे सृष्टीच्या प्रलयापर्यंत ते असतात की तिथेच ते विरघळणार आणि मग पुन्हा उत्पत्ती झाली की तिथेच ते जन्म घेणार. त्यांचा उद्धार होणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. हरे कृष्ण माताजी. आहेत का विशाली माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते अनम्यूट करूनच म्हणायला सुरुवात केली होती. ओके. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्माचा विनाश होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता हे 3 गोष्टी ज्या आहेत, काम, क्रोध, लोभ, ह्या 3 गोष्टी म्हणजे म्हणजे नरकाची 3 द्वारं आहेत, 3 रस्ते आहेत. ह्या गोष्टी, ह्या जर रस्ता आपण अवॉइड केला किंवा ह्या रस्त्याला जर आपण नाही गेलो तर निश्चितच आपलं अधःपतन होणार नाही किंवा आपलं अधःपतन होण्यापासून आपण किंवा आपला विनाश होण्यापासून आपण बाजूला सरू. पण जर ह्या 3 गोष्टी किंवा ह्या 3 मार्गावर गेलो तर आपलं अधःपतन, आपला विनाश हा निश्चित आहे. काम, क्रोध, लोभ. मी माझ्या युवा क्लासमध्ये किंवा युवा वर्गामध्ये मी एक उदाहरण द्यायची. कारण की बरेच जण ट्रेकिंगला वगैरे जात असतात ना, युवा जे तरुण वर्ग जो असतो, तर त्यांना मी उदाहरण द्यायची की जेव्हा आपण ट्रेकिंगला जात असतो तेव्हा काय असतं की चढताना ना बऱ्याच वेळा असं होतं आपण वाट चुकतो किंवा एखादा रस्ता असा असतो की बरोबर खाली तो रस्ता तिथेच थांबतो आणि खाली खोल दरी असते, म्हणजे तो डेड एंड म्हणतो आपण त्याला. तर हे काम, क्रोध, लोभ हा डेड एंड आहेत की जिथे आपण गेलो, ती वाट धरली, खाली खोल दरी आहे आणि मग वर येणं, तिथनं पाय घसरला आणि खाली कोसळलो म्हणजे गेलो आपण, म्हणजे वर येणं तर केवळ आणि केवळ अशक्य आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या डेड एंड आहेत. त्या रस्त्याला आपण जायचं नाही किंवा त्या 3 द्वारांना आपण शक्यतो टाळायचं, नाहीतर आपला विनाश निश्चित आहे. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग आता उलट की जर तो त्या 3 द्वारांना जर तो नाही गेला तर निश्चितच तो हळूहळू क्रमशः कशासाठी, म्हणजे कशासाठी की एका जन्मात शक्य नाही ना, मग ह्या जन्मात थोडं, ह्या जन्मात कुठेतरी आपण ते पुण्य कर्म, ते गाठोडं आपण बांधू हळूहळू आणि मग 100% बॅलन्स झाला की आपला उद्धार निश्चित आहे. आणि म्हणून क्रमशः परमगतीला प्राप्त होतो असं इथे भगवंत सांगत आहे. हरे कृष्ण. वृषाली माताजी. यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिनवाप्नोति न सुखं न परां गतिम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख
आणि परमगती प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता हे परत आसुरी प्रवृत्तीचं इथे सांगितलं आहे की जो शास्त्र विधींचा त्याग करतो, म्हणजे शास्त्राला धरून ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी करत नाहीत, आणि मग आपलं जीवन आहे आपण कशाही पद्धतीने जगू शकतो हे कोण मला सांगणार आहे, किंवा शास्त्रात कोणी सांगितलं की हे योग्य आहे अयोग्य आहे, अशा पद्धतीने विचार करून जे आपलं जीवन व्यतीत करतात. म्हणजे पुन्हा ज्या प्रभुपाद यांनी सांगितल्या आहेत त्या 4 गोष्टी त्या नाही करायच्या, त्याच अगदी आवडीने करणार, म्हणजे व्यसन करणार, त्याच्यानंतर मांसाहार आहे, की आपल्या ह्या सगळ्या गोष्टी की ज्या नाही सांगितल्या आहेत, जुगार खेळणं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या अगदी आवडीने करणार, की नाही हेच करायचं, अशाच पद्धतीने जीवन व्यतीत करायचं. तर अशा लोकांना किंवा अशा विचार करणाऱ्या लोकांना हा एकटा आसुरी प्रवृत्तीचा विचार आहे, आणि अशांना परमगती प्राप्त होणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. मग आता आपण बघूया. हरे कृष्ण माताजी. वृषाली माताजी. शास्त्र प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणून मनुष्याने शास्त्र विधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणले पाहिजे. अशी विधी विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून आता इथे भगवंत काय सांगत आहेत की काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे जाणणं फार गरजेचं आहे. कर्माची गुंतागुंत ही फार महत्वाची आहे, किंवा योग्य काय अयोग्य, कुठल्या गोष्टीचा काय दोष लागेल, कोणाला दोष लागेल, कसा लागेल, हे समजणं खूप दुष्कर आहे. आणि म्हणून इथे भगवंत सांगत आहेत की आपल्याला तो भेद जाणण्यासाठी, किंवा आपल्याला तर नामाची कास धरायची आहे, आणि दुसरीकडे आपल्याला आध्यात्मिक गुरु याच्यासाठी की आपल्याला बरेचसे प्रश्न असतात, बऱ्याचशा गोष्टी आपण आपण नामजप जरी करायला घेतला तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बरेच काहीतरी अडथळे अनुभव काही ना काहीतरी आपल्याला काहीतरी तर मग त्याची योग्य अशी उत्तरं, आपल्याला योग्य मार्ग दाखवणं. मग गुरु कसे असावेत? पुन्हा तेच की जे परंपरेतून आपल्याला सांगतील. काहीतरी आपल्या मनचं काहीतरी की मला असं वाटतं ह्या श्लोकाचा अर्थ असाही होऊ शकतो. हल्ली असतं की नाही, कुठलाही लॉ असेल, कुठलाही कायदा निघाला, कुठला तरी आता त्याच्यामध्ये लगेच इंटरप्रिटेशन असतं की लगेच एक वकील एका बाजूने मांडणी करेल, दुसरा दुसऱ्याकडे. इव्हन हल्ली इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा वेगवेगळे टॅक्सेशनचे एवढे लॉज आहेत की त्याचं इतकं वेगवेगळं इंटरप्रिटेशन असतं की हा इथे म्हणून हा टॅक्स लागेल, म्हणून हा लागणार नाही, अशा अनेक गोष्टी असतात. आणि मग ते वेगवेगळे केस स्टडी. मग असं नाही की जे भगवंतांना जे अपेक्षित आहे की ते जसंच्या तसं ज्ञान, हे मला असं वाटतं म्हणणं म्हणजे तिथे माझा कुठेतरी येणं म्हणजे तिथे कुठेतरी आपण चुकीचं ज्ञान देऊ शकतो किंवा चुकीची माहिती देऊ शकतो. आणि म्हणून असे आपण गुरु करताना सुद्धा हे एक आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की जे परंपरेतून आलेले आहे, जे ज्ञान सुद्धा आपल्याला देणार आहे ते परंपरेतून आलेलं ज्ञान देणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही ऍडिशन डिलिशन नसेल. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण वाटचाल करू तेव्हा क्रमशः आपली उन्नती निश्चितच आहे, असं कुठेतरी इथे भगवंत सांगत आहेत. मग आपण आजच्या अध्यायामध्ये काय शिकलो? आजचा अध्याय एकदम सोपा आणि छान होता. दैवी गुण काय आहेत? हे दैवी गुण आहेत. हे आसुरी गुण आहेत. पूर्वी दैवी गुण असलेले लोक वेगळे होते, आसुरी गुण असलेले लोक वेगळे होते. आता आपण कलियुगात आहोत. आता असं काही आहे का? नाही. तर आता आपल्यामध्ये रजसत्व, रज, तम तिन्ही गुण आहेत. त्यामुळे दैवी गुण आसुरी गुण याचं मिक्सचर आपल्यामध्ये आहे. आणि मग ते आपल्याला तांदूळाच्या खड्यासारखे एक एक गुण जर बाहेर काढायचे आहेत, मग ते कसे काढायचं, तर ते सुद्धा भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही आध्यात्मिक गुरूंकडनं किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ह्या पद्धतीने वाटचाल करू शकता. आणि एक तर महत्वाचं आपल्याला माहितीच आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे, तो म्हणजे नामजपाचा. नामजपाने सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. आणि इथेच आपला आजचा जो अध्याय जो आहे दैव असुर जे गुण जे आहेत
इथे आपला संपतो आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.